आज आहे उद्या नाही, सौंदर्य आज आहे उद्या नाही, संपत्ती आज आहे उद्या नाही. आज आणि उद्याचा सोळा परवाच्या दिवशी आपण मिळवलेला आपल्या लक्षात राहील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. न किंचितम शाश्वतम, या जगामध्ये किंचित एक गोष्ट सुद्धा शाश्वत नाही आहे, म्हणून त्याच्याविषयी चिंता करू नका. मानवा का चिंता वाहतो, थोडा होणारे ते चुकेन केव्हा, प्रभू सगळे पाहतो. मानवा का चिंता वाहतो, अजगर पडला पडूनच राही, चालतसे मुंगीच्या पायी. परी अचूक कोणी पाहता त्याला, जागीच कोणी दाबतो. मानवा का चिंता वाहतो, पोपट मैना मारी भरारी, कुठली त्यांना स्थान नोकरी. जवान पोरं शिकून राहिले, कॉलेजमध्ये गेले, या टेन्शन न त्याचं डोकं काम करत नाही की नोकरी मिळत नाही. अरे काय टेन्शन घेत, नोकरी नाही मिळाली म्हणजे माणसाचं जीवन नाकामी झालं, बेकामी झालं असं नाही आहे. दिवसभर काबाड कष्ट केले, दिवसभर मेहनत केली, उद्योग कर, हे नाही जमत ते कर, ते नाही जमत ते कर, ते नाही जमत शेती कर, कष्ट कर. का चिंता वाहतो, कशाला चिंता करता? जे मिळवायचं आहे आणि जे मिळवलेलं आहे ते टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि म्हणून या चिंतेपासून संतांनी दूर केलं. देहाविषयी जे भ्रम होते, चार वेदांचे चार महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म वगैरे वगैरे. हे देह म्हणजे मी नाही आहो, हा भ्रम जर कोण काढला असेल तो संतांनी काढलेला आहे. आजही 21व्या शतकामध्ये या देहामध्ये अडकलेले माणसं तुम्हाला दिसतील. हे सारी रंगरंगोटी सुरू आहे की नाही? हे जवान पोरानं खालचं काढून टाकलं, वर गोबीचे फुलं, अर्ध वावर नांगरलं, पुन्हा धुरे बंधारे काढून टाकले. काही काही 82 वर्षाचे, काटो घोलवर लगालो हर सफेद बाल काला बना, हे जे आहेत ना, हे सगळी रंगरंगोटी जे चालू आहे, हे देह सुंदर दिसला पाहिजे याच्यासाठी आहे. पण संतांनी सांगितलं हा देह म्हणजे तू नाही ना बे. तू कोण, तू कोण, तू कोण रे. आपल्या कीर्तनात दोन्ही प्रमाणे येतात. भगवी टोपी अधिक पांढरी टोपी इज इक्वल टू, तुम्हीच ठरवा कोणती. मला एक जण म्हणे महाराज मी पांढरी टोपी घालतो, दुसरा म्हणे मी भगवी घालतो. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हणे तुम्ही कोणती घालता? मी म्हटलं कोणतीच नाही. नाही म्हणे माणसानं भगवी टोपी घाला का पांढरी टोपी घाला? म्हटलं टोपी कोणती घातली चालते, फक्त टोपी खाली डोकसं पाहिजे. टोपी कोणत्याही रंगाची घाला पण डोकं पाहिजे ना. माणूस ज्या उर्मीमध्ये राहतोय त्याच्याबद्दल तुकडोजी महाराजांनी लिहिलं, तू कोण, तू कोण, तू कोण रे, तुझ पाहण्या जीव माझा जुरे. तू कोण आहेस? आया है तू कहां से और जाएगा तू कहां, इतना मगज बिचार लो बस हो गया भजन. परराज्यातले संत आहेत, संत सुरदासजी, त्यांचं भजन आहे. तू कुठून आला आणि कुठं जाणार आहेस? राहुनिया घरा घर दिसे ना मला, दाखवा दाखवा घर माझे मला. हाळा मासांचा पिंजरा कुणी बनविला, रंग रूपाने आकार कुणी सजविला. हे जे शरीर आहे ना, हे शरीर जे घडवलेलं आहे, ते शरीर ज्या शरीराला तू आपलं मानतोयस ते तुझं नाही आहे, ते काळाच्या हवाली करायचं आहे. म्हणून या देहविषयक अभिमान त्याग, या देहाविषयीची आसक्ती टाकून दे आणि देहाची चिंता सोडून दे, पहिलं सांगितलं. दुसरं, आत्म उद्धार झाला पाहिजे, ही चिंता संतांनी पूर्ण केली. लाखो उदाहरणं सांगता येतील. दिए थे मूठ भर चावल, सुदामाने प्रभु करमे, दिया कंचन नगर बदला पुराणों में उजाला है. माने हरगिज
मन मेरा प्रभु सबका वशीला है, अगर तू भी भजे उसको खुलेगा भाग वाला है. त्याचं चिंतन केलं, सगळं दूर होते, आत्मउद्धार केला. त्या आत्मउद्धाराचं साधन सांगितलं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी. फक्त ज्ञानेश्वरी लिहिलेली नाहीये, काही काही जणांच्या डोक्यात फक्त ज्ञानेश्वरीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक अजून सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, चांगदेव 65. माऊली त्याच्यात असं म्हणतात, आता उपाय नयन वसंतू, जो आज्ञेचा आहे तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. कारुण्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे सद्गुरु आमच्या जीवनात आले. उजाळ झालेल्या विरान पडलेल्या डोंगराला पालवी फुटावी तसा भक्तीचा धुमारा आमच्या अंतकरणाला फुटला. किंवा ज्ञानेश्वरीत सांगतात, मी असा मूर्ख व्यक्ती आहो, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेत प्रगटे, महानिधी जाणते नो गुरु भजीजे, ते कृत कार्य होईजे. मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळावर पाणी घातलं की पानं हिरवेगार पडतात, तसं सद्गुरूंनी आमच्या मुळावर पाणी घातलं आणि आमचं जीवन हिरवगार घुसरवाळी बनली. विठ्ठल विठ्ठल. आत्मउद्धाराचं साधन सांगितलं. अनेक साधन आहेत, तेवढ्या इचुकाट्यात जात नाही. आत्मउद्धार केला. तिसरी जी गोष्ट आहे लौकिक कीर्तीची, ते सुद्धा प्राप्त केली. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांमध्ये जे टाळकरी होते त्याच्या व्यतिरिक्त 2 विना ड्रेसचे, प्रत्येक कॉलेजचा ड्रेस ठरलेला आहे, तसा वारकरी स्कूलचा ड्रेस ठरलेला आहे. टोपी पाहिजे, पैजामा पाहिजे, पांढरा सदरा पाहिजे. कोणताही झंकी पंकी आला तर जमते काय? नाही, नियम आहे त्याला काही. त्या नियमामध्ये असणारे जे वारकरी होते त्याच्या व्यतिरिक्त 2 जण एक दिवस चोर आले आणि ते चोरी करायला आलते. पण ते धामधूम दिसले, या महाराज पाटार उभे राहा, पाय देतो. टिक्का ते पाहिलं, रे आपली पार्टी अलग आणि हे तर अलगच पार्टी दिसून राहिली. त्याला वाटलं आपले आमदार कमी आहेत, त्याच्यापेक्षा चुपचाप बसायले पुरते. एका कोपऱ्यामध्ये लपून राहिले ते. सगळा ते सुरू झालं महाराजचं जेवण आणि तो सगळा सोहळा. त्याला वाटलं आता काही आपलं खरं नाही. आता बाहेर निघाली जागा नाही. 2-3 कपडे पडलेले होते, तेच घेतले. त्यानं ड्रेस घातला, टाळ घेतले गळ्या, राय देवा उभे टाळ करी. तुकाराम महाराजांनी कसं पाहिलं, कोण आहे, आठवडीचे कोण आहे, सारे पाहिले. आणि त्याला 2 नवीन दिसले. ते म्हणे काही हरकत नाही. त्याची स्तुती केली महाराजांनी आणि कीर्तन ऐकलं. त्यानं कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तन संपलं. त्यानं असा टाळ गळ्यातला खाली ठेवला, महाराजचे पाय धरले, महाराजच्या पाया लागले. महाराजले म्हणत, महाराज आम्हाला ना अभंगाशी घेण देणार ना टाळाशी घेण देणार. आम्ही आलतो यायच्या घरातल्या संपत्तीचा डल्ला मारायला, पण तुम्ही दिसले. योगायोग का होईना तुमच्या कीर्तनात आलो, आमचा उद्धार करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, चिंता करू नका. जन्मभरासाठी त्याला स्वतःचे टाळकरी करून घेतलं. ही ताकद फक्त संतांमध्ये आहे. संतांच्या सोबत ऐका, संतांच्या सोबत चोर म्हणून आले होते पण टाळ वादक बनले, टाळकरी झाले. तर आजही देऊ मध्ये जेव्हा सप्ताह होते, देऊला मुख्य देऊ मध्ये जो सप्ताह होते, त्या सप्ताहामध्ये तुकाराम महाराजांचे टाळकरी म्हणून त्याच्यात त्याचंही नाव घेतल्या जाते. चोराला सुद्धा थोर बनवते, त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल असं कठीण वाला बोललं की तुमचे इंडिकेटर थोडेसे लपचप करतात, म्हणून आपलं मंगापासून चालू होतं. चालू द्या असो. तर लौकिक कीर्ती सुद्धा संत देतात. महाराज म्हणतात, अवघे चिंता बारली. बरं महाराज, हे सगळं संतांच्या मुळे तुमच्या जीवनातली चिंता निघून गेली, तुमचं भाग्य उजळलं, आम्हाला मान्य आहे. पण या संतांनी तुमच्या जीवनामध्ये अजून काय केलं, महत्वाची गोष्ट सांगा. जसं एखादा माणूस आला की आपण सांगतो
की यांनी आम्हाला शेती घेऊन दिली, यांनी आमचं घर बांधून, अरे ते सगळं ठीक आहे. मग तो माणूस म्हणते अरे घर शेती सोडून जाऊ द्या हो, सख्या भावासारखा आधार दिला या माणसानं आम्हाला, हे त्याची विशेषता असते. तसं संतांमुळे चिंता निघून गेली, संतांमुळे भाग्य उजळलं, ठीक आहे. पण संतांनी मुख्य कोणतं काम केलं, काय केलं? पद्मनाभ जोडीला संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराज म्हणत, वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगतो तुम्हाला, असं तुकाराम महाराज म्हणत, थोडक्यात सांगतो. संतांचं दर्शन झाल्यामुळे पद्मनाभ जोडला, भगवान परमात्म्याची भक्ती घडली, आमचं जीवन उजळलं. बरं, नुसतं त्यांनी पद्मनाभ जोडून दिला नाही, त्यांच्यामुळे आम्ही व्यापक झालो. किती व्यापक? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत दर्शनी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज म्हणाले या संतांनी आम्हाला एवढी व्यापकता दिली, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर त्या परमात्म्याचं नुसतं दर्शन नाही झालं, नुसती भेट नाही झाली, त्या भगवान परमात्म्याला कायम स्वरूपी आमच्याकडे आसरा ठेवण्यात यावा एवढा अधिकार प्राप्त झाला. आणि त्या देवाला प्राप्त झालेल्या पद्मनाभाला त्या भगवान परमात्म्याला साठवण्याकरता संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, आमचं अंतकरण आम्ही व्यापक करून भगवान परमात्म्याला त्या हृदयामध्ये ठेवू. जगामध्ये संतांनी आम्हाला हे शिकवलं, देव घरामध्ये ठेवता येत नाही, हे प्रतीक आहे. मूर्ती हे प्रतीक आहे. देव मंदिरामध्ये ठेवता येत नाही, ते प्रतीक आहे, सिंबॉल आहे. देव तीर्थामध्ये ठेवता येत नाही. देवाला जगामध्ये ठेवण्याची फक्त एकच जागा आहे, हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडेला प्रेम सूत्र दोरी
जिकडे नेतो तिकडे जातो हरी. जिकडे प्रेम सूत्राच्या दोरीनं त्याला आवळल्या जाते आणि त्याला ठेवण्याची जागा एकच आहे, हृदय. म्हणून मी नेहमी बोलत असतो, या हृदयामध्ये जे द्वेष ठेवलेला आहे काढून टाका. कीर्तन हे मनोरंजनासाठी नाही आहे, जरा ध्यान देऊन ऐका. या हृदयामध्ये जो इतरांविषयीचा तिरस्कार ठेवलेला आहे टाकून द्या. या हृदयामध्ये जी चुगली चहारी ठेवलेली आहे ते टाकून द्या. मला नेहमी किळस येते, नेहमी मला विचार पडते. भजन करणारे लोक रात्री 10 वाजेपर्यंत भजन करणारे, दर गुरुवारी भजनात बाय ग मले गजानन दिसले नाही ग. हा योग चांगला दिवा मी लावला. दिवे तुम्हीच लावता ना. हा योग चांगला दिवा मी लावला गजानन पावला. हाती घेऊन कुंकाच भरण मग हाती घेऊन कुंकाच भरण चला जाऊ गजाननाला शरण. हा योग चांगला दिवा मी लावला गजानन पावला. काय सुंदर भजन आहे. एक दिवस ऐकलो बा म्या गुरुवारी, हा योग चांगला, म्हटलं आपलाही चांगला झाला. दिवा मी लावला गजानन पावला. रात्री 10 वाजता भजन संपलं. रात्री 10 वाजता जिले गजानन बाबा पावला. ती दिवस निघाच्या 10 वाजताच्या आधी दुसऱ्या भजन मंडळवालीच्या चुगल्या करायला आणि आढावा घ्यायला गेली. त्याने काय भजन म्हणतात काय, चहा नाही, नाश्ता नाही, पास्ता नाही, आपल्या बसण्यासारखं नाही. आता मला सांगतो मी तर मरीन पण त्याच्या भजनात नाही जाईल. मरीन मी पण त्याच्या भजनात नाही जाईल. रात्री 10 वाजता कोण पावलता येईल. जिले रात्री गजानन बाबा पावला होता ते म्हणते सत्य नस होतीचा. कोण्या हृदयानं भगवंताचं भजन कर. हर घड़ी ही राम कहना ये बड़प्पन है महा, पर छल कपट चुगली न छोड़ी तो भजन कैसे रहा. अरे ज्या जिभेवर भगवंताचं नाव आहे त्याच जिभेवर शिव्या जर आल्या तर देव कसं काय मान्य करेल महाराज. ज्या मुखामध्ये भगवंताचा नाम जप आहे त्याच मुखात दारू कसं सहन होईल त्याला. ज्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याच घशातून खोटे शब्द कसा सहन करेल तो. इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडी. आमचे सौरभ दादा ठमके बसलेले आहेत इथं. जी टॉकीज फेम आहेत, पण म्हणे महाराज माझा परिचय देऊ नका, मी बसून राहतो. त्यांनी सुंदर भजन गायलेलं आहे एक. धावनिया सगळ्यांचे कामे करी, धावनिया सगळ्यांचे कामे करी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. राष्ट्रसंताची शब्दातले का काळजाच्या आरपार होतात. इमानदारी 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 प्रियतयाला सदाचार आवडे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरी नाचडे. तुकड्या दास मने भक्तीने हो 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 हो, तुकड्या दास मने भक्तीने नाचत से पंढरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. शेतावरती मजूर जाती जातो त्यांच्या सवे, जातो त्यांच्या सवे. भाकर भाजी खाऊन राजी गात से गोडवे. जात पातही कधी न पुसली हो 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 हो. भजन करतले का लोकांची जात विचारतात. तुम्ही ठाकरे म्हणजे अळनावावरून मित्रा तू जात ओळखतो तेव्हा तुझ्या मेंदूतला कचरा दिसायला लागला. मला आता एक परवा दिवशी भेटला म्हणे तुम्ही शिंपी हा म्हटला. मागच्या महिन्यात एक जण भेटला म्हणे तुम्ही ब्राह्मणच सण ठाकरे म्हटला. मग एक भेटला म्हणे तुम्ही आपले वाले जा मल्ले गावंडे ठाकरे. हा मी सारेच असाव म्हणे.
मग ते तिघही एका जागेवर आले आणि एक घडलेला आहे खोट्या गोष्टीने, तिघही एका जागेवर आले. ते म्हणे महाराज मस्त कीर्तन करते, आमचेच आहेत ना ते शिंपी. दुसरं म्हणे बयाळ झाला का, मी पाटील आहेत ना ते. म्हणे हळ पाटील नाही शिंपी नाही ते बामण आहेत. मग तिघही माझजवळ आले, म्हणे तुम्ही कोण व्हा. मी म्हटलं मी माणूस आहो. एक जण मला विचारायला लागला काय तुमची जात. मी म्हणालो 2 पाय 2 हात. अरे कोणती जात आहे माणसाची. शेतावरती मजूर जाती जातो त्यांच्या सवे, जातो त्यांच्या सवे. भाकर भाजी खाऊन राजी गातसे गोडवे. जात पात ही कधी न पुसली हो हो हो. जात पात ही कधी न पुसली मोहित प्रेमावरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला विद्वानांच्या पुराणिकांच्या सर्यासही नाही. सत्ताधारी महंत खोरी यांना दुर्नच पाही. नम्र सदा सेवेला असती नम्र सदा सेवेला असती असतो त्यांच्या घरी. मैया वेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. श्रद्धया परयुपेतास्ते मे युक्त तमामतः. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते. सर्वत्र गमचिंतेंच कूटस्थम अचलम ध्रुवम. श्रद्धा पूर्ण अंतकरणानं माझं जो भजन करतो मी त्याच्या दरवाजात उभा राहतो. दरवाजात उभा राहत नाही. ओढिली ढोरे विठ्ठले, मी ढोर ओढू लागतो त्याला का, ढोर ओढू लागत नाही. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. ज्ञानेश्वरी पहिला अध्याय. एवढं प्रेम त्याचं आहे. रथ हाकलते ड्रायव्हर बनते. ड्रायव्हर बनत नाही. गावातली स्त्री जर हजर नसली बाळणपण करते, घरी जाते, बाळणपण करत नाही. लहान लेकराचे बावते धुते, कपडे धुते, कपडे धुत नाही, पाय चेपू लागते, मळके घडवू लागते. काय काम नाही करत तो, सर्व काम करते. पण भाविक पाहिजे त्याच्या अंतकरणामध्ये. आणि ते अंतकरण जे संतांनी केलेलं आहे ते व्यापक अंतकरण आहे. त्याला ठेवण्याची जागा हृदय आहे. मी नेहमी विचारतो, तुम्हाला विचारतो, तुमच्या घरात राजा राणीचं कपाट आहे. कोणतं कपाट? बोला ना, का लाईट बिल शिल्लक येते काय? बोलते. राजा राणीचं कपाट आहे, त्याच्यातनी 40 साड्या मावतात. किती? 40 साड्या. तुम्हाला भेटल्या 100. दादानं दिली, दादीनं दिली. एका भावाचे 3 घर झाले, 3ही आणल्या. वाईले मोठा उरपन्नी देव या 100 साड्या आणल्या. कपाटात किती मावतात? 40. मग कोणत्या 40 ठेवता कपाटात? क्वालिटी वाल्या. राशीभाऊ पॅटर्न, गोपीभाऊ पॅटर्न, 40 क्वालिटी वाल्या काढते बाया अशा आणि राजा राणीच्या कपाटात ठेवते. मग उरल्या किती? 100 मधल्या. बाबरा आता काय काळजी न 60. त्या 60 साडीचं काय करतात बाया? एक लंबी साडी घेतात, पकडावं तिकडून, पकडते तिकडून. 59 साड्या द्या, 60व्या साडीत टाक. वळा करकचून बांधा जरासा आणि त्याचं गाठोळ बांधते. वा स्टूलवर राहायला, रानभोग्या स्टूलवर फेकून द्या सज्जावर. सज्जावर ठेवून देते गटोळ. संपला दृष्टांत माझा. 100 साड्यातल्या 60 साड्या तुम्ही कपाटात ठेवल्या, 40 साड्या कपाटात ठेवल्या आणि 60 साड्या सज्जावर ठेवल्या. 40 साड्या ठेवताना क्वालिटी वाल्या 40 ठेवल्या का कोणत्याही घेतल्या बोंद्रन बांद्र? नाही, क्वालिटी वाल्या. एवढं मोठ्या कपाटात साड्या ठेवताना 40 साडीचा विचार करता. ऐका दादा, हे हृदयाचं कपाट माझ्या भगवंतानं फक्त 6 इंचाचं दिलं. या कपाटात गोष्टी ठेवताना किती विचार करावा लागेल? कोणत्या गोष्टी ठेवता कपाटात? 10 वर्षाच्या आणि मागच्या दिवाळीत तुम्ही मला म्हणत जा तू यासारखी राकेशीन पाहिली नाही. कायले ठेवता सेव करून?
काही काही सुनायले 6व्या दिवईले काय म्हटलं होतं ते 14व्या दिवईले आठवते. तेव्हा आता म्हणत जा काय मले पान फुलं वान काय काम कायले ठेवता. अरे हृदयामध्ये जर ठेवायचं असेल, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोटीला. या हृदयाच्या बंदी खाण्यामध्ये ऐ गुरुदेव मेरे दिल में आओ. ऐ गुरुदेवा माझ्या हृदयात या. सुंदर सेज, सुंदर असं सेज तयार केलं हृदयाच्या आसनामध्ये किंवा हृदयाच्या आसनी तुझ बसवी मोहना. पावन हा देहवाया सुखवाया मर्मना. नंदादीप हा जीव भावाचा. काय संतांचं प्रेम आहे राजो. राष्ट्र संत म्हणतात हे माझ्या देवा, हे माझ्या गुरुदेवा. नंदादीप हा जीव भावाचा. धूप उजळवी सत्कर्माचा. उन्मनीचा धरुणी सुरणा तुझ बसवी मोहना. पावन हा हे देवा, हृदयामध्ये दिवा लावलेला आहे तुझ्या दर्शनाचा. धूप उजळवी, या अंतकरणाची राख झाली ना तरी सत्कर्माचा धूप निघत आहे. हृदयाच्या, या हृदयाचं आसन तुझ्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. कितीदा तरी नाम स्मरू वदनी. मंदिर धरोनी बसू कितीदा. हे देवा, किती वेळा मंदिरात जाऊन भजन करू तुझं, किती वेळा गाव गाव फिरू. इससे ही मैंने जीवन बनाया. जंगल पहाड़ों में ईश्वर लिजाया. सारा जन्म इसमें जाएगा जाएगा. सारा जन्म इसमें जाएगा. मुझे कोई ना छंद शिवा प्यारे गोविंद. जन्माला आलोले का तेव्हापासून तू सोडून काही छंद नाही. मग गाव गाव हिंडलो, राणी बनी फिरलो. एक वेळा फक्त तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं. सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. सावली सी सूरत कहीं ना देखी मूरत. हे देवा, तुझ्यासारखा प्रिय महात्मा मी पाहिला नाही. तुझं रूप या डोळ्याला भावलं. मला एक वेळ दर्शन दे. काय तळमळ आहे मला. एक दिवस खांद्यावरचं पाखरू उडून गेलं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. विना बाजूला ठेवला महाराजांनी. डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अय माझ्या देवा, अशी कोणती कमतरता राहिली माझ्या भक्तीमध्ये लेका. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक तारीचा त्या विण्याचा स्वर लावला आणि अंतकरणाचा स्वर टाकला त्याच्यामध्ये. माझ्या अंतकरणामध्ये अशी कोणती कमतरता राहिली, तू दर्शन द्यायला तयार नाही. पाखरं दूर चालले. मी एवढा क्रूराव. दुसऱ्या दिवशी पाखरांनी येऊन खांद्यावर बसावं लागलं. करुणी पोटी साठ.
संपुष्ट हे हृदय इथं साठवल्या गेला पाहिजे तो. आणि इथं जर तो साठवायचा असेल तर व्यापक करावं लागेल. ज्या कपाटात आधीच भरलेलं आहे सगळं सामान दुसरं मावेल का? याच्यातलं